फ्लॅट घेताना पहिलं नाव बायकोचं, दुसरं नाव माझं. तर नवऱ्याला वाटतं आता जर मी पैसे दिले म्हणजे मीच मालक झालो. विल करताना तू 50%चाच मालक आहेस, तू बायकोचाही हिस्सा विलने देऊ शकत नाहीस. जेव्हा विल करणारा बोलायचा थांबतो तेव्हा त्याचं विल बोलायला लागतं. आणि विल आम्ही सांगतो की हे तुमचं होमपिच आहे, तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते लिहा. की एखाद्या मुलीनी खूप त्रास दिलेला असतो, आई वडील असूनही त्यांना त्या मुलाबद्दल मुलीबद्दल काही प्रेम वाटत नसतं आणि त्यांना ते द्यायचं नसतं. हे तुम्ही स्पष्टपणे विलमध्ये लिहायला पाहिजे, कारण उद्या प्रॉबेबल चॅलेंज करणारी व्यक्ती कोण असते तर तीच असते. बरोबर. हक्क सोडपत्र आणि सोड हक्कपत्र हे आम्ही हा शब्द वापरतो. बहिणींना डावललं जातं. काही वेळेला भाऊ एकटा बघत असतो, बहीण बघत नसते, पण बहीण म्हणते माझा हक्क आहे, मला दे. हे असे प्रत्येक घराचे काही ना काहीतरी फॅक्ट्स असतात, अंडर करंट्स असतात. पण हा हक्क सोडपत्र एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा ऑफकोर्स तो रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. महिलांनी लिहून ठेवले की माझे 2 आहार आहेत, मुलीला द्यावा, एक सुनेला द्यावा, पण एक 2 पदरी, एक 3 पदरी आहे. त्यामुळे एकतर आम्ही आले असं सांगतो की शक्य असेल तर तुमच्या हाताने तुमच्या हयातीत दागिने वाटा. मृत्यूपत्र मुळात का गरजेचं करणं? कोर्टातनं वारसा हक्क प्रमाणपत्र आणा, पण हे मिळवायला जी काय कोर्टाचा वेळ जातो, 6 महिने 8 महिने, त्याला स्टॅम्प ड्युटीचा खर्च येतो, ते टाळायचे असतील तर तुम्ही मृत्यूपत्र, आणि ते सुद्धा मी सांगतो की रजिस्टर्ड केलेलं उत्तम. मला हे समजून घ्यायचं की विल करताना लोक काय काय चुका करतात. मुलांची लग्न होतात तेव्हा सून किंवा जाऊ हे जे नवीन सदस्य ॲड होतात त्यांचं जर काही याच्यात वेगळं म्हणणं असेल तर त्याचा दबाव हा त्या जोडीदारावर असतो. त्यामुळे आमचं असं सांगणं असतं की तुम्ही फार तर फार विल केलं आहे हे सांगा, पण त्यात काय लिहिलं आहे हे सांगू नका. त्याच्यात लिगलिटीज काय काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विल हे लेखी पाहिजे. त्याच्यामध्ये 2 साक्षीदार. आता साक्षीदार खूप महत्त्वाचे आहे. साक्षीदार सुद्धा सज्ञान पाहिजेत, त्यांची मानसिक स्थिती नीट पाहिजे आणि ते मृत्यूपत्राचे लाभार्थी नसले पाहिजे. आणि विलच्या साक्षीदारांच्या बाबतीतला कायदा असा की साक्षीदारांना विलमध्ये काय लिहिलेलं आहे हे माहिती असायची गरज नसते. हे श्रीमंतांसाठीच आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाने, मिडल क्लास माणसाने कशाला करायची विल? हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे का? कायदा असं श्रीमंत गरीब भेदभाव करत नाही. अडचणी जेव्हा येतात तेव्हा कायद्यापुढे तुम्ही समान असता. पुढे आपल्या मुलाबाळांना त्रास होऊ नये याच्यासाठी ते विल करणं गरजेचं. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण फायनान्सच्या जगात असे खूप कमी शब्द असतात, खूप कमी टॉपिक्स असतात की ज्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलायला घाबरतो. हा एक वेगळा टॉपिक आहे. मृत्यूपत्र हा असा विषय आहे की ज्याच्याबद्दल थोडंसं आपल्याला भीती वाटते बोलायला. सक्सेशन ॲक्टबद्दल आपण बोलत नाही, कारण का त्या गोष्टी काय त्या रूढी परंपरेने चालल्या पाहिजेत. त्या बोलल्याने कुठंतरी समाजात, घरांमध्ये कटुता येते, ती येऊ नये म्हणूनच खरं तर ह्याबद्दलचं थोडंसं कायदेशीर अंडरस्टँडिंग असावं. आपल्याला कायदा काय म्हणलं एक्झॅक्टली ते समजून घ्यावं, कारण त्याच्यात कुठेतरी गोंधळ होऊन कुठेतरी आपली फसवणूक होऊ नये आणि त्यातनं होणारा आईवडिलांना, मुलांना, बायकोला, नवऱ्याला होणारा त्रास टाळावा, ह्यासाठी हा आजचा आपण एपिसोड प्रयोजलेला आहे. परत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रोहित एरंडे सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात सरांची ओळख करून द्यायची गरज नाही. सर गेली 20 वर्ष झालं प्रॅक्टिस करतायत. सर या विषयावरती बरेचसे लेख लिहित असतात. तुम्ही आय एम शुअर वाचले असतील बरेचसे लेख. सगळ्या महत्त्वाच्या न्यूजपेपर्समध्ये त्यांचे लेख येत असतात. हा टॉपिक थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, थोडासा डेलिकेट आहे. याच्याबद्दल समजून घ्यायचं म्हणलं तर तुमच्यासारखी तज्ज्ञ व्यक्तीच लागतं त्याला. मुळात मृत्यूपत्र म्हणजे काय आणि त्याचं लिगल डेफिनेशन काय आहे? सर्वप्रथम धन्यवाद अमुक तमुकचं. आणि आनंददायक गोष्ट अशी की या विषयाबद्दल बोलायलाच लोक कचारतात आणि तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की या विषयाबद्दलची भीती किंवा गैरसमज दूर व्हायला मदत होईल. तर आता मृत्यूपत्र म्हणजे की आपल्या मृत्यूपश्चात आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीची कशी काय विभागणी करायची याच्यासाठी जो कायदेशीर दस्ता आपल्याला आपल्या हयातीत करून ठेवता येतो त्याला मृत्यूपत्र असे म्हणतात. असं मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. कारण कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये हक्क पाहिजे असेल तर तो कुठल्या प्रकारे मिळतो, तर 2 व्यक्तींमधल्या व्यवहारांनी, म्हणजे आपल्या दोघांमध्ये समजा गिफ्ट डीड झालं, बक्षीसपत्र झालं, रिलीज डीड झालं, खरेदी खत झालं, हे आपल्या हयातीत झालेलं असतं. पण आपल्या मृत्यूनंतर जर आपल्याला आपली प्रॉपर्टी कोणाला ट्रान्सफर करायची असेल तर मृत्यूपत्र हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आणि मृत्यूपत्र केलं नसेल तर वारसा हक्काने लोकांना, आपल्या वारसांना हक्क मिळतो. ओके. आणि जर आता मृत्यूपत्र केलं नसेल तर काय गोष्टी घडतात? कारण का वारसा हक्क आणि त्याच्याबद्दल म्हणजे आपण अगेन आत्ता बऱ्याचशा गोष्टी ऐकतो आजूबाजूला. हक्क जोडपत्र असेल,
भावांमधली लिगल बॅटल्स असतील, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या बिझनेस फॅमिलीज त्याच्यावरतीच भांडतात. सो सक्सेशन कशा पद्धतीने ठरतं, मग हे जर अंदाज आला तर मग आपण उलटं थोडंसं बॅकट्रॅक करता येईल आपल्याला. आता कसं आहे की हिंदू वारसा कायदा असं मी गृहीत धरतोय आता आपण बोलताना, तर जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र न करता एखादी व्यक्ती मयत झाली तर तिची जी मिळकत असते ती तिच्या वारसांमध्ये विभागली जाते समान हिश्श्याने. आता याच्यामध्ये कायद्याने सेक्शन 8 हिंदू सेक्शन ॲक्टप्रमाणे एखादा जर पुरुष मृत्यूपत्र न करता मयत झाला तर त्याचे इमिजिएट क्लास 1 हेअर कोण आहेत, तर त्याची बायको, मुलं आणि आई, वडील क्लास 2 मध्ये येतात. ओके. किंवा जर मुलगा मुलगी आधी गेले असतील, त्यांची नातवंड असतील तर ती हे क्लास 1 मध्ये येतात. हे सगळे समान निशाने घेतात. वेरात एखादी जर स्त्री मृत्यूपत्र न करता मयत झाली, ती ऑफकोर्स विवाहित असेल, तर तिचे वारस कोण येतात, तर तिची मुलं आणि नवरा. ओके. तर आणि ह्या म्हणून म्हणतो की हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वारसा कायद्याप्रमाणे ह्या हिंदू स्त्री आणि हिंदू पुरुष यांचे वारस हे वेगळे आहेत. बरं. पण जर विल केलं, म्हणजे विल जनरली असं म्हणतात की विल इज मेड टू गिव्ह गो बाय टू द नॉर्मल लाईन ऑफ सक्सेशन. म्हणजे माझे वारसांना जे मी गेल्यानंतर मिळणार आहे ते जर मला द्यायचं नसेल आणि ठराविक कुठल्या वारसाला किंवा व्यक्तीला द्यायचं असेल तर मी मृत्यूपत्र करून ठेवणं इष्ट आहे. पण मी जर मृत्यूपत्र केलं नाही तर जेवढे माझे वारस असतील ते सगळे समान हिश्श्याने घेतात. ओके. आणि मृत्यूपत्र नाही केलं तर काय काय गोष्टी कॉम्प्लिकेट होतात, म्हणजे आता हे नॉर्मल वे ऑफ सक्सेशन सोडून अजून काही कॉम्प्लिकेशन्स होतात का, आणि काही त्याच्यात काय प्रॉब्लेम्स तयार होतात? ते कॉम्प्लिकेशन म्हणण्यापेक्षा समजा आपण जुनी फॅमिली घेऊ की आई वडील आहेत, 2 किंवा 3 मुलं आहेत, वडील गेले, तर वडील गेल्यावर त्यांचे वारस कोण, मी मगाशी आपल्याला सांगितलं, तर बायको, मुलं, 2 मुलं 3 मुलं आणि त्यांची आई असेल तर ती, ह्या सगळ्यांना अविभक्त समान हिस्सा मिळतो. अविभक्त समान हिस्सा असल्यामुळे, अविभक्त हिस्सा म्हणजे काय, प्रत्येकाचा प्रत्येक इंचावर अधिकार असतो. ओके. त्यामुळे जोपर्यंत उद्या समजा ती प्रॉपर्टी विकायची वेळ आली तर जोपर्यंत सगळे लोक एका कागदावर येत नाहीत, एकत्र सही करून देत नाहीत, तोपर्यंत व्यवहार होऊ शकत नाही. आणि मग याच्यात जर वाद असतील तर मग एकमेकांच्या हिश्श्यांची आडवणूक केली जाते. हे जर वडिलांनी विल केलं असतं आणि त्यांनी लिहिलं असतं की माझा हिस्सा मी काय 2 मुलांना देतोय किंवा माझ्या बायकोलाच देतोय, तर मग वडील गेल्यावर बाकीचे कोणालाही काही क्लेम करता आला नसता. ओके. आणि विलमध्ये काय काय गोष्टी कवर होऊ शकतात, कारण मी थोडंसं ग्रामीण भागात नेतो तर आमच्याकडे ना हे असं होतं की अगदी काहीतरी लास्ट गोष्टीत पेपरवरती लिहून घेतल्या जातात गोष्टी, किंवा सांगितलं जातं की वडील लिहून ठेवतात की माझा सगळा हिस्सा माझ्या फक्त मुलाला मिळावा किंवा माझ्या फक्त मुलीला मिळावा. आणि त्याच्यात बऱ्याचदा ॲन्सेस्ट्रल लँड पण असतं, बऱ्याचदा त्याच्यात स्वतः कमवलेल्या संपत्ती पण असतात. तर ह्याच्याबद्दल काही वेगवेगळे ठोकताळे आहेत का, वेगवेगळे नियम आहेत का? बेसिकली व्हॅलिड विल ही आपण असं गृहीत धरू की विल हे वैधरित्या एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. आता व्हॅलिडली एक्झिक्युटेड विल आणि जेन्युइन विल हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. व्हॅलिडली एक्झिक्युटेड विल म्हणजे काय, तर मृत्यूपत्र जो करतो त्याच्यावर सही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 इंडिपेंडंट साक्षीदार जे मृत्यूपत्राचे लाभार्थी नाही आहेत त्यांनी त्याच्यावर सही करून असं लिहिलं पाहिजे की आम्ही सगळ्यांनी एकमेकांच्या समोर सह्या केल्या. हे तुम्हाला व्हॅलिडली अटेस्टिंग विटनेस त्याला म्हणतात. हे व्हॅलिडली एक्झिक्यूट विल होतं. आता जेन्युइन म्हणजे काय, तर कायदा असा आहे की यू कॅनॉट गिव्ह व्हॉट यू डोंट हॅव. म्हणजे असे की मी माझं विल केलं पण माझ्या विलमध्ये मी उद्या समोरच्याचा फ्लॅट लिहून दिला, ते विल रजिस्टर पण झालं, याचा अर्थ ते जेन्युइन होत नाही. ओके. त्यामुळे जे माझं आहे, जे स्वकष्टार्जित आहे, किंवा तुम्ही जे म्हणलात मगाशी की वडिलोपार्जित हिस्सा, तर हिंदू वारसा सेक्शन 30 प्रमाणे माझा जो अविभक्त हिस्सा आहे माझ्या वडिलोपार्जित मिळकतीतला तो मी माझ्या विलने देऊ शकतो. ओके. त्यामुळे हे असं गृहीत धरलं जातं की जे मी विलने देतो ते माझ्या मालकीचं आहे, स्वकष्टार्जित मालकीचं आहे, तेवढंच मी विलने देऊ शकतो. ओके. जे माझ्या मालकीचं नाही ते मी विलने देऊ शकत नाही. याचबद्दल थोडंसं मी डीप डाऊन जायचा प्रयत्न करेन की आता समजा एखाद्या 70-75 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांच्याकडे काय बाबा 10-1 एकर जमीन पुश्तैनी आहे, म्हणजे आईवडिला त्यांच्या खानदानातून आलेली वडिलोपार्जित जमीन आहे, आणि त्याचा सातबारा आत्ता टेक्निकली त्यांच्या नावावरती आहे, आणि सगळी मुलं आहेत 55-60चे वयाचे आहेत, आणि ती व्यक्ती मयत होते. तर त्याचं सक्सेशन कसं होतं, आणि त्यांनी जर विलमध्ये असं लिहिलं असेल की नाही माझं फक्त सगळं मुलाला द्यावं, तर ते 10 एकरच्या 10 एकर त्या मुलाला मिळणार का नाही? नाही, आता मगाशी मी म्हटलं तसं की यू कॅनॉट गिव्ह व्हॉट यू डोंट हॅव. वडिलोपार्जित मिळकत असल्यामुळे त्याच्यामध्ये वडिलांच्या एकट्याचा अधिकार नाही. वडिलार्जित मिळकत आणि वडिलोपार्जित मिळकत हा फरक लक्षात घ्या. वडिलार्जित म्हणजे सेल्फ ॲक्वायर्ड,
वडिलोपार्जित म्हणजे 3 पिढ्यावरनं चालत आलेली. वडिलोपार्जित मिळकतीमध्ये कसं असतं की आता तर 2005च्या कायद्याप्रमाणे मुलींना सुद्धा समान हक्क मिळालेला आहे. बरोबर. त्यामुळे जन्म झाला नवीन सदस्याचा की उरलेल्यांचा हक्क कमी होतो आणि मयत झालं कोणी की तो हक्क इतरांचा वाढतो, असं अगदी सोप्या शब्दात मी सांगतो. तर आपल्या प्रश्नाकडे यावं की जरी वडिलांनी त्यात लिहिलं की मी 10 एकर जमीन माझ्या मुलाला देतोय, पण मुलात वडिलांचाच 10 एकरवर हिस्सा नसल्यामुळे त्यांनी ते जरी लिहिलं तरी ते कायद्याने टिकणार नाही. मग असं विल उद्या कोर्टात जाऊन चॅलेंज होईल. ओके. त्यामुळे आपण देताना जेवढं आपलं आहे तेवढंच आपण द्यायला पाहिजे. आणि तसंच देता येतं विलनी. कारण का बऱ्याचदा ना हाच गोंधळ होतो की वडिलोपार्जितच्या बाबतीत तो अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा लिहिलं जातं. सो जरी ते विल ॲज यू सेड की ते रजिस्टर्ड जरी असलं तरी ते कायद्यानुसार बरोबर असेल तरच ते एक्झिक्युटेबल आहे. रजिस्टर्ड विल आहे म्हणजेच ते खरं आहे असं नाही. जेन्युइननेस हा वेगळा, म्हणजे त्याच्यात परत तोच मुद्दा येतो की माझ्या जे मालकीचा आहे, माझा जो ज्याच्यावर अधिकार आहे तेवढंच मी देऊ शकतो. म्हणजे कधी कधी असं बरंच वेळेला होतं की आपल्याकडे फ्लॅट घेताना पहिलं नाव बायकोचं, दुसरं नाव माझं, पण पैसे नवऱ्याने दिलेले असतात. तर नवऱ्याला वाटतं आता जर मी पैसे दिले म्हणजे मीच मालक झालो, पण तसं कायद्याने होत नाही. ज्यांचे नाव इंडेक्स 2वर येतात ते सगळेजण मालक होतात. त्यामुळे जरीही पैसे तू दिले असलेस तरी जर तुझ्या बायकोचं नाव त्याच्यावर असेल तर विल करताना तू 50%चाच मालक आहेस. त्यामुळे तू विल करताना 50%च देऊ शकतोस. तू बायकोचाही हिस्सा विलने देऊ शकत नाहीस. असे प्रकार घडलेले आहेत की लोकांना वाटतं की मी घेतलंय म्हणजे बायकोचं आहे ते माझंच आहे, त्यामुळे नवऱ्याला अधिकारच आहे असं गृहीत धरलं जातं. तसं नाही आहे. हे व्हायसी वर्सा आहे की बायकोच्या विलमध्ये पण बायको तिच्या हिश्श्यापुरतंच विल करू शकते. सर थोडासा फनी किंवा स्टुपिड वाटेल हा क्वेश्चन, पण बऱ्याचशा सिनेमामध्ये आणि ह्याच्यात ते दाखवलं जातं की डेथबेडवरती, मग अशी म्हणाल तसं डेथबेडवरती पडलेली असती व्यक्ती आणि ती काहीतरी सांगते किंवा त्याला कोणीतरी असं हातात पेपर आणून देतो आणि तो साईन करतो आणि ते दाखवून भांडणं होतात. असं करता येतं का? खरंच ऑफकोर्स नाही करता. म्हणजे करता येतं पण ते चुकीचं आहे. कोणी केलं तरी ते चुकीचं आहे. त्याला कारण विल जेन्युइन, कारण कसं आहे, जो माणूस विल करतोय त्याची कंडिशन काय आहे की तो 18 वर्षाचा असला पाहिजे आणि त्याची मानसिक स्थिती उत्तम असली पाहिजे. ओके. एखादा जर डेथबेडवर आहे, त्याला समजत नाही आणि तुम्ही त्याचा अंगठा घेऊन केलं तर ते विल व्हॅलिडली एक्झिक्यूट झालेलं नाही आहे. त्यामुळे ते कोर्टात चॅलेंज देऊ शकतं आणि हे जर सिद्ध झालं की ज्यांनी विल केले तो त्या कपॅसिटीचाच नव्हता तर ते विल रद्द होईल. आणि जर विल रद्द झालं तर वारसा कायदा लागून सगळ्यांना समान हिस्सा मिळेल. आणि विलच्या बाबतीत हे आपण आता जमीन आणि ह्याच्याबद्दल, बाकी कोणत्या कोणत्या ॲसेट्स, बाकी कोणत्या कोणत्या गोष्टी विलमध्ये सांगता येतात? म्हणजे फक्त आपण संपत्ती आणि ह्या गोष्टींबद्दल बोलू शकतो का बाकी गोष्टी पण आपल्याला विलमध्ये टाकता येतात? आता याच्यात प्रॉपर्टी म्हणजे काय, तर मुव्हेबल आणि इममुव्हेबल. इममुव्हेबल म्हणजे आपले जमीन, जुमला, घर, बंगला हे सगळं येतं. मुव्हेबलची यादी मोठी होते. ओके. मुव्हेबलमध्ये तुमचं बँक अकाउंट, FDs, PPA, दागिने बायकांच्या बाबतीत, आपली वाहनं, हे सगळं मुव्हेबलमध्ये येतं. त्यामुळे आम्ही विल करताना काय सांगतो हल्ली की तुम्ही यादी करा. म्हणजे विल जेव्हा लोक आमच्याकडे येतात क्लायंट्स, तेव्हा मी त्यांना हा सांगतो की बाबा तुम्ही हा होमवर्क करा की बाबा तुमच्या प्रॉपर्टी काय याचे डिटेल्स लिहून आम्हाला द्या. आणि ते जेव्हा लिहायला बसतात तेव्हा लक्षात येतं की आपली खूप प्रॉपर्टी इकडे विखुरलेली आहे. मग ती लिहून घेतल्यावर मग आपल्याला सांगायला लागतं की बाबा मला ही प्रॉपर्टी ह्याला द्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही प्रॉपर्टी मला कोणालाही द्यायची नाही आहे. असं जर काही असेल तर ते विलमध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. ओके. की एखाद्याला का देतो याच्यापेक्षा एखाद्याला का देत नाही आहे. कारण विल जेव्हा विल करणारा बोलायचा थांबतो तेव्हा त्याचं विल बोलायला लागतं. आणि विल आम्ही सांगतो की हे तुमचं होमपीच आहे, तुम्हाला जे पाहिजे ते लिहा. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटत असेल की मला याला द्यायचं नाही, म्हणजे असं होतं लोकांच्या बाबतीत की एखाद्या मुलींनी खूप त्रास दिलेला असतो. त्यामुळे आई वडील असूनही त्यांना त्या मुलीबद्दल काही प्रेम वाटत नसतं आणि त्यांना ते द्यायचं नसतं. मग ती व्यक्ती त्यांच्याशी कशी वागली आहे हे तुम्ही स्पष्टपणे विलमध्ये लिहायला पाहिजे. कारण उद्या प्रॉबेबल चॅलेंज करणारी व्यक्ती कोण असते तर तीच असते. बरोबर. आणि ह्याला एक डॉक्ट्रिन ऑफ आर्मचेअर रूल असं इंडियन सक्सेशन ॲक्टमध्ये एक डॉक्ट्रिन आहे. म्हणजे काय, तर जेव्हा विल कोर्टात जातं तेव्हा जज स्वतःला त्या टेस्टेटरच्या खुर्चीत बसून विचार करतं की एखाद्या व्यक्तीने हे विल असं का लिहिलं, याच्यात ही भाषा का वापरली, तर त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे. कारण जेव्हा विल ओपन होईल तेव्हा तुम्ही जिवंत नसणार आहात, त्यामुळे तुम्ही जे शब्द लिहिलेत तेच वापरले जातील. म्हणून विल लिहिताना विलची भाषा ही अतिशय सुस्पष्ट पाहिजे. कुठलेही 2 अर्थ त्यात निघतील असं लिहायला नाही पाहिजे. त्यामुळे
ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की नीट ड्राफ्टिंग करणं. इंटरनेटवर बघून ड्राफ्टिंग करणं अत्यंत चुकीचं आहे. लोक करतात. ChatGPT नाही चालणार. नाही, ChatGPT गॅरंटी घेत नाही ना. ChatGPTला पण काही लिमिटेशन्स आहे. ह्युमन एलिमेंट जो आहे ना तो म्हणजे माझ्या दृष्टीने ChatGPT खूप महत्त्वाचं आहे आता आलेलं आहे, ह्याच्यात काय मी नाकारत नाही. पण ह्युमन एलिमेंट जिथे डॉक्टर वकील या व्यवसायांमध्ये ह्युमन एलिमेंट जिथे आहे तो माझ्या मते ChatGPTमध्ये येऊ शकत नाही, अजून तरी नाही आहे. त्यामुळे तिथे काही गोष्टी अशा असतात म्हणजे कायद्यामध्ये आमच्या एखाद्या स्वल्पविरामाने किंवा फुलस्टॉपने अर्थ बदलतात वाक्यांचे. ह्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला एखादा तज्ज्ञ वकीलच सांगू शकतो. हो. आणि सर बऱ्याचदा एक मेजर कन्फ्युजन होतं ते म्हणजे नॉमिनेशन. आपण कुठलाही लाईफ इन्शुरन्स घेतला, FD घेतलं, तर आता कुठल्याही बँक अकाउंटमध्ये साधं सेव्हिंग्ज अकाउंट काढलं तर ते ॲड नॉमिनी करतं. नॉमिनेशन आणि विल ह्याच्यात फरक काय? नॉमिनेशन इज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट असं आम्ही कायद्याने म्हणतो. ओके. नॉमिनी इज अ ट्रस्टी. नॉमिनी कधीच मालक होत नाही. बरं. नॉमिनेशन काय केलेलं असतं की जो पॉलिसी होल्डर अकाउंट होल्डर आहे तो मयत झाल्यावर त्याच्या त्या खात्यासंदर्भात बँकांना व्यवहार करायचा असेल, पत्रव्यवहार करायचा असेल, काही गोष्टी बोलायच्या असतील तर कोणीतरी व्यक्ती तिथे पाहिजे म्हणून नॉमिनी नेमलेला असतो. आता व्यवहारामध्ये 99% आपण बघतो की आपण आपल्या वारसालाच नॉमिनी नेमतो. बरोबर. म्हणजे मी माझ्या बायकोला नेमीन, मुलींना नेमीन, आई वडिलांना नेमीन. पण असंही काही गोष्टी होतात की मी माझ्या मित्राला पण नेमलेले. मी सिंगल आहे, मी लग्न केलेलं नाही, आईवडील नाही आहेत, पण माझा जवळचा मित्र आहे. पण तो माझा जो मित्र आहे तो माझा अदरवाईज कायदेशीर वारस होत नाही. ओके. त्यामुळे कायदेशीर वारस हा नॉमिनी होतो, पण नॉमिनी हा कायदेशीर वारस असेलच असं नाही. ओके. आणि कायदा असा आहे नॉमिनीचा, हा बराच जुना कायदा आहे. म्हणजे नुसत्या प्रॉपर्टी नाही तर सोसायटी बाबतीत सुद्धा नॉमिनी म्हणजे मालक नाही. नॉमिनी इज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट. आणि नॉमिनी हा वारसा हक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाहीत असे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. म्हणजे समजा असं झालं असेल की नॉमिनीमध्ये एका व्यक्तीने मुलाला नॉमिनी म्हणून नेमलं आहे आणि विलमध्ये तीच प्रॉपर्टी मुलाला दिली आहे तर मुलाला मिळेल बिकॉज विल प्रिव्हेल्स ओव्हर नॉमिनेशन. ओके. हां, मला ॲक्च्युली तिथं विचारायचं होतं. आणि दुसरा एक गोष्ट तुम्ही शब्दप्रयोग केला स्टॉप गॅप नॉमिनी म्हणजे काय असतं? स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की उद्या एखादी व्यक्ती मयत झाली तर तिचे वारस कोण आहेत हे बँकेला, सोसायटीला अदरवाईज माहिती नसतं. पण नॉमिनी ही अथॉरिटेटिव्हली तिथे हजर असते, तिच्या सह्या असतात. त्यामुळे कुठलाही कॉरेस्पॉन्डन्स करायची वेळ आली तर नॉमिनी ही तिथे हजर असते. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्टॉप गॅप की जोपर्यंत खरे वारस ठरत नाहीत तोपर्यंत नॉमिनी. म्हणजे समजा उद्या एखाद्या बँकेने नॉमिनीला सगळे पैसे दिले तरी ती नॉमिनी ही व्यक्ती ते पैसे ॲज अ ट्रस्टी म्हणून स्वतःकडे घेते. जे कोणी इतर कायदेशीर वारस असतील त्यांना ते पैसे मिळणे हा त्यांचा हक्क आहे. म्हणजे नॉमिनीवरती जबाबदारी येईल की त्या उरलेल्या सगळ्या वारसांना ते पैसे वाटणे. ओके. सो ना जस्ट बिकॉज मी नॉमिनी म्हणून सगळे विड्रॉ करून फसार नाही होऊ शकत. नाही, मग केलं तरी तुमचा हक्क हा तेवढाच आहे. म्हणजे समजा तुम्ही एक मुलगा आहे आणि अजून 3 भावंड आहेत तर तुमचा 1/4 हिस्सा झाला. सर आता आपण विलबद्दल बोललो, आपण सक्सेशन ॲक्टबद्दल बोललो. त्यातला एक छोटासा मुद्दा राहतो तो मला असं वाटतं की या निमित्ताने घ्यावा. तो म्हणजे 2005चा जो कायदा आला की मुलामुलींना समान हक्क आहे वडिलोपार्जित जमिनीमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये, तर तो काय थोडंसं आपण ब्रीफली समजून शकलो? बेसिकली 56 साली कायदा काय आला की म्हणजे मुलांना कोपार्सनर समजलं जायचं, म्हणजे पुरुषांना, म्हणजे मुलांना म्हणजे. तर त्याच्यानंतर माझ्यामध्ये 94 का 91 साली महाराष्ट्र सरकारने अमेंडमेंट आली, त्याच्यात मुलींना समान हक्क दिला गेला. पण त्यात रायडर असा होता की त्या तारखेच्या आधी ज्यांची लग्न झाली त्यांना मुलींना हक्क मिळत नव्हता. मग याच्यात बरेच चर्चा हे होऊन 2005 साली केंद्र सरकारने काय कायदा आणला की मुलींना सुद्धा वडिलोपार्जित मिळकतीमध्ये कोपार्सनर म्हणून सहहिस्सेदार म्हणून गणलं जायला लागलं. बरोबर. पण त्यांनी ती एक तारीख मुकरर केली की 31 डिसेंबर 2004 याच्यानंतर म्हणजे 9 सप्टेंबर 2005 या तारखेनंतर ही तारीख, या दिवशी हा कायदा अस्तित्वात आला. प्रश्न आता निर्माण झाला की ही तारीख रिट्रॉस्पेक्टिव्ह समजायची का प्रॉस्पेक्टिव्ह समजायची. म्हणजे 9 सप्टेंबर 5 नंतर जन्मलेल्या मुलींना लागू होतो का त्याच्या आधी लग्न झालेल्या मुलींना लागू होतो. याच्यानंतर खूप उलटी वेगवेगळे निकाल आले वेगवेगळ्या हायकोर्टांचे, सर्वोच्च न्यायालयाचे. मग शेवटी आत्ता 20 का 21 साली फायनली जजमेंट आलं. त्यात सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेस बेंचने सांगितलं की 9 सप्टेंबर 5 ही तारीख जरी असली तरी मुलींना मग त्यांचा जन्म कधी येऊ देत, लग्न कधी येऊ देत, वडील हयात असोत नसोत, मुलांइतकाच समान हिस्सा मिळणार. ओके. हे आता क्लिअर झालेलं आहे. त्याच्यात त्यांनी एक रायडर असा दिला आहे अमेंडमेंटमध्ये की 31 डिसेंबर 2004 या तारखेपूर्वी जर प्रॉपर्टीचे काही रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी व्यवहार झाले असतील किंवा ती
विकली असेल, बक्षीसपत्रांनी दिली असेल, किंवा कोर्टाच्या ऑर्डरनी त्याचं वाटप झालं असेल, किंवा रजिस्टर्ड पार्टिशन दिलं, रजिस्टर्ड वाटपपत्र झालं असेल, तर अशा मिळकतींना त्यांनी वगळलं त्यातनं. ओके. अदरवाईज सगळ्या मिळकतींमध्ये मुलींना आता समान हिस्सा दिलेला आहे. हे वडिलोपार्जित मिळकती. उद्या समजा तुमच्या आईला कुठलं मिळकत मिळाली असेल तर ती वडिलोपार्जित होत नाही. म्हणजे हे एक लक्षात, आईपार्जित असा काही शब्द नाही आपल्याकडे, पण वडिलोपार्जित मग, कारण आपल्याकडे पॅट्रियार्कल सोसायटी पूर्वीपासून असल्यामुळे वडिलोपार्जित समजलं जातं. ओ बापरे. म्हणजे आजीकडनं आईला आलं असेल तर ते पूर्णपणे आईचं, आजीकडनं आईला, बायकांना मिळालेली मिळकत ही त्यांची स्वकष्टार्जित समजली जाते. त्यामुळे त्याच्यात जन्मता हक्क मला मिळणार नाही. बापरे, व्हेरी इंटरेस्टिंग सर. आणि मग याच्यात अर्थात संलग्न एक शब्दप्रयोग येतो, तो म्हणजे हक्क सोडपत्र. तर हक्क सोडपत्राची काय लिगॅलिटी असते आणि नक्की ते कशा पद्धतीने हक्क सोडपत्र, त्याला इंग्लिशमध्ये रिलीज डीड किंवा रिलिंक्विशमेंट डीड म्हणतात, रिलिंक्विशमेंट डीड. बरोबर. तर त्याच्यासाठी बेसिक क्रायटेरिया असं आहे की तुम्हाला काहीतरी सबस्टँटिव्ह राईट आधी पाहिजे. म्हणजे उद्या नवरा बायकोंनी फ्लॅट घेतला तर बायको किंवा नवरा एकमेकांना रिलीज नाही करू शकत. तर जनरली इनहेरिटेड प्रॉपर्टी जेव्हा असते आणि तो जो इनहेरिटेड राईट असतो तो तुम्ही हक्क सोडपत्रांनी देऊ शकता. ओके. म्हणजे वडील गेले मृत्यूपत्र न करता, त्यांची बायको आणि 2 मुलं आहेत, तर हे तिघं एकमेकांमध्ये हक्क सोडपत्र करू शकतात. ओके. आणि ते आता माझ्या मते 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर होतं. त्याला स्टॅम्प ड्युटी खूप कमी आहे. पण आता तुम्ही गावाकडे आज म्हणलं, तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळेला बहिणींमध्ये हक्क सोडपत्र आणि सोड हक्कपत्र हे आम्ही हा शब्द वापरतो. तर याच्यात खूप कंगोर आहेत. काही वेळेला बहिणींना डावललं जातं, काही वेळेला भाऊ एकटा बघत असतो, बहीण बघत नसते, पण बहीण म्हणते माझा हक्क आहे, मला दे. हे असे प्रत्येक घराचे काही ना काहीतरी वेगळ्या, मी म्हणेन, फॅक्ट्स असतात, अंडर करंट्स असतात. त्याच्याप्रमाणे हे, पण हा हक्क सोडपत्र एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि तो लिगल स्टँडिंग आहे. ऑफकोर्स तो रजिस्टर्ड व्हायला पाहिजे. ओके. तो रजिस्टर्ड, नुसतं हाताने लिहून ठेवलाय, नोटराईज केलाय, त्यांनी उपयोग नाही. तो रजिस्टर्ड झाला पाहिजे. बऱ्याचदा आईकडनं पण हक्क सोडपत्र घेतलं जातं, तर त्याला पण लिगल स्टँडिंग आहे का? आईला हक्क असला पाहिजे ना. हां, म्हणजे वडील गेलेत आणि त्याच्यानंतर एक मुलगा, एक मुलगी आणि आई आहे, तर तिघांना इक्वल राईट मिळाले, 1/3 राईट मिळाला. मग त्याच्यात काही कॉम्बिनेशन होऊ शकतात. दोघांनी एकाला द्यायचं किंवा एकाकडनं दोघांनी घ्यायचं, असं त्यात जनरली असं बघितलं जातं की मुलाला सगळं हवं असतं किंवा मुलाला मिळतं की आई किंवा, आणि बहीण जर मॅरिड असेल तर असं समजलं जातं की आता तिने हे द्यायलाच पाहिजे. म्हणजे मी मगाशी सोड हक्काचा शब्द वापरला तो इथे करताना दिसतो. पण त्याच्यात पण वेगळे अंडरकरंट्स असतात की बहीण बघत नाही, सगळा खर्च मग मुलगा करतोय, किंवा बहिणीचं घरचं खूप चांगलं आहे, भावाचं चांगलं नाही आहे. त्यामुळे अपेक्षा अशी असते की बहिणीने सोडावं, त्यावेळेला बहीण सोडत नाही. कारण हे खूप वेगवेगळे, प्रत्येक केस ही वेगळी असते, प्रत्येक फॅक्ट्स वेगळे असतात. त्यामुळे असं काय बरोबर काय चूक हे बोलणं इष्ट होणार नाही. कायद्याने बोलायला गेलं तर तिघांना समान हिस्सा आहे तुम्ही सांगितलेल्या उदाहरणात, तर ते कोणी एकमेकांमध्ये दोघांना हक्क एकमेकांचे देऊ शकतात. आणि कायदा ह्याच्यामध्ये तिघांची काय परिस्थिती आहे, तिघांपैकी कोणी वडिलांना सांभाळलं आहे, नाही सांभाळलं आहे, कशी ट्रीटमेंट दिली आहे, जो विल नसेल तर ह्यातल्या कुठल्याही गोष्टीला काहीही किंमत नाही. कायद्यामध्ये भावनांना थारा नाही. कायदा हा वृक्ष आपण म्हणतो ना, की तो हे बघत नाही त्याच्यात कोणाला काय मिळतं किंवा काही नाही. कायदा म्हणतो ही कायद्याप्रमाणे तिघांना समान हिस्सा आहे, तिघंही एंटायटल्ड आहेत. त्यांनी त्यांच्यात ठरवावं आणि सांगावं की आम्ही असं ठरवलं आहे. पण याच्यात कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, इमोशन्स, कायद्यात इमोशन्स चालत नाहीत. कायद्यामध्ये प्रॅक्टिकली पुरावे चालतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे असणारं विलबद्दलचं एक ॲप्रिहेन्शन. लोकांना थोडंसं मृत्यूपत्र म्हणलं की थोडंसं तर निगेटिव्ह वाटतं. मी मृत्यूबद्दल का विचार करू, सो त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकाल की मृत्यूपत्र मुळात का गरजेचं आहे करणं? बेसिकली मला असं वाटतं की मराठीमध्ये मृत्यूपत्रामधला मृत्यू हा शब्द आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना भीती वाटते की, आणि म्हणजे एक अशी भीती वाटते लोकांना की मी मृत्यूपत्र केलं याचा अर्थ आता मी मरायला टेकलो. म्हणजे ही जी भीती आहे लोकांना, खरं तर आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे मृत्यू हे चिरंतर सत्य आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं असेल की मृत्यू निश्चित आहे सगळ्यांचा, पण त्याची वेळ ही सगळ्यात अनिश्चित असते. बरोबर. आणि आपण कोविडनंतर हे बघितले की घरातली तरणी ताठी लोकं किंवा आत्तासुद्धा कधीही गेलेली आहेत. तर अशा वेळेला जर तुम्ही मृत्यूपत्र केलं नसेल तर तुमचे बँक अकाउंट, तुमचे शेअर्स, तुमचे सोसायटीतले फ्लॅट, याच्यामध्ये कोणी रिप्रेझेंटेशन द्यायचं, कोण मालक, ह्याचे प्रश्न निर्माण होतात. मग अशा वेळेला बँका किंवा सोसायटी सांगतात तुम्ही कोर्टातनं वारसा हक्क प्रमाणपत्र आणा, सक्सेशन सर्टिफिकेट किंवा प्रॉपर्टीसाठी एअरशिप सर्टिफिकेट. पण हे मिळवायला जी काय कोर्टाचा वेळ जातो, 6 महिने 8 महिने, त्याला स्टॅम्प ड्युटीचा खर्च येतो,
हे जे खर्च येतात ते टाळायचे असतील तर तुम्ही मृत्यूपत्र, आणि ते सुद्धा मी सांगतो की रजिस्टर्ड केलेलं उत्तम. कायदा असा आहे की मृत्यूपत्र कंपल्सरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं नाही. पण आमच्या व्यवहारातल्या अनुभवावरनं गेले 20-25 वर्षाचं मी एवढं सांगू शकतो की जर रजिस्टर्ड विल नसेल तर बऱ्याच वेळेला पक्षकारांची बँकेत, सोसायटीमध्ये अडवणूक होते, किंवा तुम्ही प्रॉपर्टी कार्डावर नाव लावायला गेलं तर तिथले लोक म्हणतात रजिस्टर्ड या, नाहीतर कोर्टातनं प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेऊन या. मग ऑलरेडी लोक वैतागलेले असतात, त्याच्यात परत कोर्टाची पायरी चढायला लागते. म्हणून तुम्ही रजिस्टर्ड करा, कारण विलला कुठलाही स्टॅम्प लागत नाही आणि विल हे कितीही वेळा बदलता येतं. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटचं विल जे असतं ते प्रिव्हेल होतं. त्यामुळे किती वेळा बदलता येणं हे जे वैशिष्ट्य हे फक्त विलला ॲप्लिकेबल आहे. एकदा मी तुम्हाला खरेदी खत करून दिलं की माझी मालकी गेली, मी ते बदलू नाही शकत. पण विल मी केलं आणि मला असं वाटलं मी आत्ता ह्या मुलाला दिलं आहे, पण तो मुलगा माझ्याशी चुकीचा वागला किंवा काही अजून बदल घडले, तर मी लगेच दुसरं विल करू शकतो काही कालावधीनी आणि ऑटोमॅटिकली पहिलं विल कॅन्सल होतं. सो ऑलवेज लास्ट विल दॅट प्रिव्हेल्स. सो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहतो तो म्हणजे विल तयार कसं करायचं आणि त्याची प्रक्रिया काय असते. विल तयार करण्यासाठी जेव्हा आमच्याकडे लोक येतात तेव्हा मी मगाशी सांगितलं तसं आम्ही त्यांना सांगतो थोडा होमवर्क करून या, की बेसिकली आपली माहिती लागते त्यांना. आम्ही त्यांना सांगतो तुमची थोडी प्रिॲम्बल लिहून द्या, की आपला जन्म कुठे झाला, आईवडिलांची माहिती, शिक्षण काय झालं, लग्न म्हणजे व्यवसाय काय केला, मग लग्न, मग मुलांची थोडी माहिती, हे इथपर्यंत थोडी आपली बॅकग्राऊंड आली. कारण मगाशी मी जो डॉक्टरीन ऑफ आर्मचेअर रूल म्हणलं की एखादी व्यक्ती कुठल्या परिस्थितीतनं वर आली आहे, तिने काय कष्ट करून किंवा कशा प्रकारे प्रॉपर्टी घेतली आहे, आणि आता तिचे प्रॉपर्टीचे डिटेल्स. आता मुव्हेबल प्रॉपर्टीची यादी खूप मोठी होते आपल्याकडे, कारण बँक अकाउंट आपल्याकडे खूप बऱ्याच ठिकाणी लोकांची अशी सवय आहे की एक 5-10 बँकेत खाती उघडलेली असतात, भले आपण वापरत नाही, पण कोणीतरी पूर्वी सांगितलेलं असतं या बँकेत उघड, ह्या बँकेत व्याज चांगलं आहे, पण प्रत्यक्षात 2च वापरत असतो. तर हल्ली आम्ही प्रॅक्टिकली काय सांगतो की तुम्ही एकतर कन्सॉलिडेट करा, शक्य असेल तर 2-3 अकाउंटमध्ये ठेवा, किंवा पुढे जाऊन असाही आम्ही सल्ला देतो की विल कराल न कराल हा भाग वेगळा, पण बँक खात्यांवर आयदॉरा सर्वायवर म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराचं नाव जरूर घाला. कारण हे मी कोविडमध्ये आम्ही बघितलेलं आहे की घरातला कर्ता पुरुष गेला, बँकेत भरपूर पैसे आहेत, पण एकट्याच्या नावावर खाता असल्यामुळे 1 रुपया पण काढता आला नाही. मग त्यावेळेला सक्सेशन सर्टिफिकेट घ्या, कोर्टात जा, हे 6-8 महिने गेलेले आहेत लोकांचे. त्यामुळे जर तुमचा आयदॉरा सर्वायवर असेल तर जो जिवंत राहतो किंवा दोघांपैकी कोणी एक, त्या कोणालाही ऑपरेट करता येतं. तर जी यादी ही बँकेची यादी झाली. बरं, त्याच्यात आम्ही सांगतो की अमाऊंट लिहायची पण गरज नाही की माझ्या खात्यात इतके पैसे आहेत. बँक खाते असतील तर आम्ही सांगतो बँक अकाउंट आणि कस्टमर आय डी लिहा, कारण कस्टमर आय डीला हल्ली तुमचा सगळे बाकीचे अकाउंट संलग्न असतात, FD असो, रिकरिंग असो. मग दागिने, बायकांच्या बाबतीत दागिने हा खूप मोठा प्रकार आहे. कारण आम्ही असे बघितलेले आहेत की महिलांनी लिहून ठेवले की माझे 2 हार आहेत, एक मुलीला द्यावा, एक सुनेला द्यावा, पण एक 2 पदरी, एक 3 पदरी आहे, मग कोणी घ्यायचा, हे कारण हे वाद झालेले आहेत, पण जेन्युइन आहे मुद्दा. त्यामुळे एकतर आम्ही हल्ली असं सांगतो की शक्य असेल तर तुमच्या हाताने तुमच्या हयातीत दागिने वाटा, म्हणजे आपल्याला एक समाधान की मी माझ्या हाताने दिलं. चांदीच्या वगैरे गोष्टी असतील, आता खूप वेळेला लॉकरची धन झालेली असते, कोणीही चांदीच्या ताटात जेवत नाही किंवा चांदीच्या वाटीत जेवत नाही. तर ते शक्य असेल तर आम्ही हल्ली लोकांना सांगतो की ते तुम्हाला वाटत असेल तर ते मोड करून त्याची काय वळं घ्या, चांदीची वीट घ्या, म्हणजे त्याचा भविष्यात उपभोग घेऊ शकता. आणि ह्या सगळ्याची यादी हे समजा करायचं नसेल, कारण बऱ्याच वेळा लोकांना खूप त्याचे इमोशन्स असतात, की आजोबांनी दिलेली वाटी आहे, आजीनी दिलेलं ताम्हण आहे, ते मला ठेवायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हा प्रत्येकाने निर्णय घ्यायला पाहिजे. तर मग त्याची यादी, नंतर इमूवेबल प्रॉपर्टीची यादी, की माझं हे घर आहे, माझा हा बंगला आहे, माझा अमुक शेतीमध्ये माझा अविभक्त हिस्सा आहे, आणि मग हे कोणाला द्यायचं आहे आणि कोणाला का नाही द्यायचं. आता समजा मी त्यात कोणाला का द्यायचं याच्यात जेव्हा येतं त्याच्यात प्लॅन बी पण रेडी ठेवायला पाहिजे. म्हणजे समजा आपण लिहिलं की मी माझ्यानंतर माझं सगळं माझ्या मुलाला जाणार आहे, पण दुर्दैवाने उद्या मुलगाच आधी गेला तर प्लॅन बी तिथे लिहून ठेवायला लागतो, की मुलगा आधी गेला तर ही मिळकत काय त्याच्या बायकोला जाईल किंवा नातवंडांना जाईल. प्रत्येकाने हा निर्णय घ्यायला, पण प्लॅन बी लिहायला पाहिजे. म्हणून हे सुस्पष्टपणे त्याच्यात लिहायला पाहिजे. किंवा बऱ्याच वेळा लोकांची एक गल्लत होते की ते विलमध्ये लिहितात की मला काय मी गेल्यावर माझे काय धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करावेत किंवा करू नयेत, पण हे विलमध्ये लिहून उपयोग नाही.
कारण साधी गोष्ट आहे की आपल्याकडे माणूस गेल्यावर आपण आधी विल आहे की नाही बघत नाही, त्याचे सगळे अंत्यसंस्कार झाल्यावर 8 दिवसांनी विल ओपन होतं. बरोबर. मग तेव्हा जर तुम्ही विलमध्ये लिहून ठेवला असेल की माझे अंत्यसंस्कार काय धार्मिक पद्धतीने करावेत किंवा करू नयेत, तर त्याचा उपयोग होत नाही. त्याच्याकरता किंवा लोक लिहून ठेवतात की मला काही ट्रीटमेंट करू नका, पण त्याच्याकरता लिव्हिंग विल हा एक वेगळा विषय आहे, जो आता हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. की लिव्हिंग विल म्हणजे काय, थोडक्यात सोप्या भाषेत की मला नळ्या घालून काही मरायचं नाही, मला म्हणजे काय म्हणतात रिगरस ट्रीटमेंट कुठली करू नका, याच्याकरता तुमच्या हयातीत तुम्हाला वेगळं विल करून ठेवता येतं, त्याला लिव्हिंग विल म्हणतात. बरं. आता हा आपले म्हणजे त्याला आपण अरुणा शानबागची केस ऐकली असेल, KEM मध्ये ती नर्स होती, त्याच्यानंतर हा कायदा आपल्याकडे आता डेव्हलप झाला की म्हणजे बाहेरच्या देशात माझ्या मते नेदरलँड्स का स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण आहे, ते आपल्याकडे अजून नाहीये. लोकांना वाटतं लिव्हिंग विल म्हणजे डॉक्टरांनी व्हेंटिलेटरचं बटन बंद करणं, तसं नाहीये. लिव्हिंग विल म्हणजे सोप्या भाषेत की तुम्हाला पेन किलर ट्रीटमेंट कमी करून तुम्हाला कमीत कमी पेन होतील एवढं बघणं. पण हा वेगळा विषय, त्याच्यात खूप कंगोर आहेत. पण सांगायचा मुद्दा असा की हे विलमध्ये लिहून उपयोग नाही की मला ट्रीटमेंट देऊ नका, कारण आम्ही असं बघितलेलं आहे, लोकांनी लिहिलेलं आहे. कारण विल कसं असतं, विल तुम्ही गेल्यावर बोलायला लागणार आणि बरेच वेळेला विल लोकांना माहीतच नसतं, मुलांना विल केलंय की नाही आणि केलंय तर कुठे काय लिहिलंय आणि कुठे ठेवलंय. हा एक वेगळा टॉपिक आहे की मुलांना सांगावं की नाही. हा, अर्थात मी त्याच्यावरती येणारच आहे की पुढे एकतर आपण त्याच्यावरती येऊच. आता तुम्ही सांगितलं तर विलची प्रक्रिया, त्याच्यानंतर हे त्याच्या लिगॅलिटीज काय काय असतात की बाबा तुम्ही जसं म्हणाला की 2 विटनेस असणं एक्सपेक्टेड आहे, ते लॉयरकडनं करून घेतलं पाहिजे, ते रजिस्टर्ड असलं पाहिजे, अजून काय काय गोष्टी आहेत ज्याला लिगली मान्यता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विल हे लेखी पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी हाताने लिहिलेली असायची, पण आता साधनं आहेत, तर आम्ही सांगतो तुम्ही व्यवस्थित टाईप करून घ्या. आता ती काय अप्राप्य गोष्ट नाही आहे. टाईप करून घेणं, तुम्हाला ती सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते टाईप होतं. त्याच्यामध्ये 2 साक्षीदार, आता साक्षीदार खूप महत्त्वाचे आहे. साक्षीदारसुद्धा सज्ञान पाहिजेत, त्यांची मानसिक स्थिती नीट पाहिजे आणि ते मृत्यूपत्राचे लाभार्थी नसले पाहिजेत. म्हणजे मी मुलालाच सगळं दिलं आणि मुलानेच सही केलं आहे असं असेल तर ते विल इनव्हॅलिड होईल. त्यामुळे कारण लोकांना हा एक प्रॉब्लेम येतो की मृत्यूपत्राचे साक्षीदार म्हणून कोणाला बोलवायचं. कारण तुम्ही विचार करून बघा की तुम्हाला कोणी सांगितलं जरा विलवर सही कर साक्षीदार म्हणून ओळखीच्या लोकांनी, तर माणूस पहिला म्हणतो अरे बापरे आता काय प्रॉब्लेम येईल का. खरं तर त्यात काय प्रॉब्लेम नाही आहे, कारण शेवटी आपण कुठल्या तरी विश्वास असलेल्या माणसालाच त्याला सांगतो की सही करायची. आणि विलच्या साक्षीदारांच्या बाबतीतला कायदा असा आहे की साक्षीदारांना विलमध्ये काय लिहिलेलं आहे हे माहिती असायची गरज नसते आणि दोन्ही साक्षीदारांनी एकाच वेळेला सही करायला पाहिजे असंही काही गरज नसते. पण प्रॅक्टिकली हे सगळे जनरली असंच आपण जमतो, विल करणारा साक्षीदारांना बोलवतो, सगळ्या सह्या वगैरे घेतात आणि हे असं होतं. आणि त्याला शेवटी आपण वैद्यकीय दाखला डॉक्टर सर्टिफिकेट जोडतो. आता अगदी टेक्निकली विचाराल तर 1925 सालचा कायदा आहे इंडियन सक्सेशन ॲक्ट आणि तो पुरावा कायदा जो आपल्याकडे होता 1872 सालचा, यात कुठेही डॉक्टर सर्टिफिकेट हा उल्लेख नाही आहे. बरं. पण आता हा अनरिटन रूल आहे आणि आम्ही सांगतो की मेडिकल सर्टिफिकेट घ्या, कारण त्याच्यात डॉक्टर काय म्हणतो की ही व्यक्ती मी आत्ता तपासली आहे आणि ती मानसिक आणि शारीरिकरित्या याच्यात मानसिकरित्या सक्षम असणं खूप गरजेचं आहे. असं ते सर्टिफिकेट असतं. कारण विल जेव्हा चॅलेंज होतं ना तेव्हा सगळ्यात बेसिक आघात हा त्या जो विल करतो त्याच्या मानसिक क्षमतेवर केला जातो. बरोबर. की त्याला समजत नव्हतं, ते झोपून होते. त्यामुळे जर सर्टिफिकेट असेल तर ते करणं आणि हल्ली आम्ही बघतो की रजिस्ट्रेशनला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते सर्टिफिकेट नसेल तर रजिस्टर करून गेला खळखळ करतात आणि डॉक्टर सर्टिफिकेट तुमचे जे नेहमीचे डॉक्टर असतात ते देतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलला काही स्टॅम्प ड्युटी लागत नाही. किंवा रजिस्ट्रेशन चार्ज म्हणजे नॉमिनल अगदी 500-1000 रुपये असेल ते, पण स्टॅम्प ड्युटी याचा अर्थ मला असा अभिप्राय आहे की मी जर उद्या खरेदी खत करायला गेलो आज तर मला 7% मार्केट व्हॅल्यूवर द्यायला लागते. बरोबर. तसं इथे काहीच खर्च नाही. त्यामुळे तो तुलनेने सगळ्यात स्वस्त दस्त आम्ही असं ह्याच्याकरताच म्हणतो. आणि त्याला असं काही असतं का की 500 रुपयाचाच 1000 रुपयाचाच स्टॅम्प पेपर पाहिजे? कारण का बऱ्याचदा लोक अगदी काय पूर्वी 100 रुपयाच्या ह्याच्यावरही करायचं आहे, आता तसं काही आहे का? स्टॅम्प पेपर हा आता आपल्याकडे आता सगळं डिजिटल पेमेंट होतं त्यामुळे ते सर्टिफिकेटच येतं. तर जरी तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहिलं तरी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला बाकीची तिथली फॉर्मॅलिटी करायलाच लागते. पण अदरवाईज विल स्टॅम्प पेपरवरच लिहायला पाहिजे असा अजिबात कायदा नाही. रजिस्टर्ड पाहिजे, हा महत्त्वाचा. रजिस्टर्ड हे प्रॅक्टिकली पाहिजे. प्रॅक्टिकली कारण हे आमच्या अनुभवातनं आम्ही सांगतो की लोकांना निळा शिक्का नसेल सरकारी तर ते म्हणतात नाही हे विलच नाही. मग आता लोकांपुढे पर्याय काय उरतो की त्या व्यक्तीविरुद्ध दावा करून की ह्या व्यक्तीला हे विल मान्य आहे असं करायला लावणं का कोर्टात जाऊन प्रोबेट घेणं आणि ते त्याच्यात 6 महिने घालवणं.
त्याच्यापेक्षा रजिस्टर्ड असेल तर माझ्या मते अडवणुकीची शक्यता ही बऱ्यापैकी कमी होते. आणि शक्यतो साक्षीदार कोण असतात? आता आपल्या विश्वासातले लोक असतात. ऑफकोर्स आपण कुठल्याही रस्त्यावरच्या माणसाला सांगणार नाही की तो येणारही नाही. आपल्या आणि शक्यतो साक्षीदार हे आम्ही सांगतो की आपल्यापेक्षा वयाने कमी असावेत ऑल प्रॉबॅबिलिटी. कारण तुम्ही गेल्यावर विल सिद्ध करायची वेळ आली तर साक्षीदारांनीच येऊन सांगायला लागतं की यांनी मृत्यूपत्र ज्यांनी केलं आहे त्यांची सही मी ओळखतो, त्यांच्यासमोर मी सही केली आणि माझ्यासमोर त्यांनी केली. एवढं एकच कारण हे एवढ्या एका फॅक्टरनी विल सिद्ध होतं. ओके. त्यामुळे शक्यतो आपल्यापेक्षा वयाने कमी घ्यावेत, शक्यतो मी हा शब्द वापरतो. आणि सर हे विल आहे हे कळणार कसं? कारण का तसं ही गोष्ट गुपित ठेवण्याची आहे किंवा असा समज तरी आहे की ते गुपित ठेवलं पाहिजे, सांगितलं नाही पाहिजे कोणाला विल केलं हे, किंवा लोक म्हणजे बऱ्याचदा ते अगेन ड्रामॅटिकली ते तुझं विलमध्ये नाव लिहिणार नाही अशा पद्धतीने बोललं जातं. नक्की विल तयार केल्यानंतरच्या काही काही गोष्टी आहेत ज्या काळजी घेणं गरजेचं आहे. आता विल बेसिकली याच्यात परत काही पालक काय करतात की मुलांशी बोलून विल करतात की बाबा तुला काय हवं आहे, तुला काय. त्याला विल नाही विल म्हणजे माझी इच्छा, माझ्या इच्छेने मी कोणाला काय द्यायचं ते ठरवलं पाहिजे. मुलांच्या इच्छेने जर तुम्ही देणार असाल तर ते तुमचं प्रेम आहे. पण आम्ही असं बघतो की कधी कधी याच्याने भांडणं होऊ शकतात. कारण जनरली आम्ही बघतो की जेव्हा मुलांची लग्न होतात तेव्हा सून किंवा जाऊ हे जे नवीन सदस्य ॲड होतात त्यांचं जर काही याच्यात वेगळं म्हणणं असेल तर त्याचा दबाव हा त्या जोडीदारावर असतो. त्यामुळे आमचं असं सांगणं असतं की तुम्ही फार तर फार विल केलं आहे हे सांगा, पण त्यात काय लिहिलं आहे हे सांगू नका. ओके. हा ज्याचा त्याचा प्रत्येकाने आपल्या घराच्या शिस्तीप्रमाणे चौकटीप्रमाणे अंदाज घ्यावा. पण विल हे जनरली कसं असतं की आपण लॉकरमध्ये ठेवतो किंवा कुठले काही लोक साक्षीदारांकडे ठेवतात, ते सील पॅक असतं की किंवा एक्झिक्युटर जर तुम्ही नेमला असेल विलमध्ये म्हणजे व्यवस्थापक, तर तो नेमणं पण कंपल्सरी नाही आहे. पण तो नेमला असेल तर काही लोक विलची ते सील्ड पॅक त्या एक्झिक्युटरकडे देऊ शकतात आणि मग माणूस गेल्यावर ते विलचं वाचन होतं, सगळ्यांना बोलून त्याचे मिनिट्स केले जातात. पण हा परत विश्वासाचा भाग आहे की कोणाकडे द्यायचं. आणि एक्झिक्युटर म्हणजे काय असतं? एक्झिक्युटर म्हणजे व्यवस्थापक. एक्झिक्युटरचं म्हणजे काय की बाबा विलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टींची वाटप करणं, म्हणजे इम्प्लिमेंटेशन करणं. आता एक्झिक्युटर नेमला असेल तर जर प्रोबेट घ्यायची वेळ आली, आता प्रोबेट हा एक महत्त्वाचा विषय आहे याच्यात. प्रोबेट म्हणजे काय तर विल कोर्ट सर्टिफाय करतं की दिस इज अ जेन्युअनली एक्झिक्युटेड विल. पण याला कायद्यांनी एक रायडर असा आहे की प्रोबेट कुठे लागतं, म्हणजे मॅन्डेटरी कुठे आणि डायरेक्टरी कुठे. म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते, यात फरक आहे. म्हणजे मी जो मगाशी आपल्याला उदाहरण दिलं की लग्नाचं वय झाल्यावर लग्न करता येणं आणि करायलाच पाहिजे, हा जो फरक आहे तो प्रोबेटमध्ये. तर मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता या 3 शहरांमध्ये जर विल केला असेल किंवा या 3 शहरांमध्ये प्रॉपर्टी असेल तर प्रोबेट घेणं मॅन्डेटरी आहे. ओके. उरलेल्या सगळ्या ठिकाणी प्रोबेट घेणं मॅन्डेटरी नाही आहे. पण जर प्रॉब्लेम आला, कोणी चॅलेंज केलं तर मग विल सिद्ध करायला लागतं आणि मग तुम्हाला ते प्रोबेट कोर्टात जाऊन विल प्रूव्ह करून घ्यायला लागतं. त्यामुळे प्रोबेट हा, आणि जर समजा एक्झिक्युटर नेमला नसेल तर वारसांना लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून दुसरा एक सेक्शन आहे इंडियन सेक्शन ॲक्टमध्ये, त्याच्या अंडर ते सर्टिफिकेट घ्यायला लागतं. कारण मी मगाशी तुम्ही जे म्हणलं ChatGPTवरनं करता येतं, पण ह्याला जे इतके कंगोरे आहेत बारीक, ते कदाचित त्यात येतील असं नाही. आणि अशा विल बाबतीत बऱ्याच वेळेला पूर्वी फसवणुकीचे प्रकार खूप घडले की 2-2 विल आले. मग यातलं पहिलं कोणी केलं हे कोणी सिद्ध करायचं, किंवा फसवून आईवडिलांच्या सह्या घेतल्या, हे असे गैरप्रकार घडलेले आहेत. म्हणून ते शक्यतो रजिस्टर केलेलं उत्तम. ओके. आणि सर कोणत्या विल नाकारल्या जातात? विल असा डायरेक्ट काही असा कायदा नाही आहे नाकारला जातं. म्हणजे कोर्टात कसं असतं ना की कोर्टात गोष्टी सिद्ध व्हायला पाहिजे. साधारणतः केस स्टडीज किंवा ह्या पद्धतीच्या म्हणजे आता फ्रॉड हेच मी की वडील डेथबेडवर आहेत, हे प्रूव्ह झाले, सर्टिफिकेट होते की वडील झोपून आहेत, त्यांना सुधरत नव्हतं, तरीही त्यांचा अंगठा घेतला गेला किंवा त्यांची सही मारली गेली आणि मग नंतर सिद्ध झालं की या ठराविक जेव्हा विल एक्झिक्यूट झालं तेव्हा वडील तर झोपून होते. मग कोर्ट विचार करते की हे फ्रॉड किंवा सस्पिशियस विल आहे. बरोबर. किंवा मी मगाशी म्हणलं तसं की जे माझ्या मालकीचंच नाही तरी मी ते चुकून म्हणा किंवा मुद्दाहून म्हणा किंवा अज्ञानाने म्हणा मी लिहून ठेवलं आणि मग ज्याला मिळालं तो क्लेम करायला लागला की मी आता 100% मालक झालो. पण तू जर 100%चा मालकच नसशील तर तुला विलमध्ये मिळालं म्हणून तू मालक होत नाहीस. पण तुम्ही मगाशी बोलता म्हणालात की जे लेटेस्ट विल आहे ते इट प्रिसिड्स ओव्हर विल प्रिव्हेल्स. सो
तसं अजून कुठले बाकीचे ह्या रिलेटेड डॉक्युमेंट्स म्हणजे हक्क सोडपत्र असेल किंवा अजून काही असे डॉक्युमेंट्स असतात का त्याच्यावरती विल जास्त विल प्रिव्हेल्स ओव्हर एव्हरीथिंग? विल प्रिव्हेल्स ओव्हर सक्सेशन. ओके. पण असं समजा झालं की मी विल केलं आहे, रजिस्टर्ड केलं आहे, त्यात मी माझा फ्लॅट माझ्या एका मुलाला दिला आहे, पण मी माझ्या हयातीतच तो विकून टाकला, तर मात्र मुलाला मिळणार नाही. कारण मी जाईन त्या दिवशी जी माझी प्रॉपर्टी शिल्लक असेल तेवढीच ती पास ऑन होईल. ओके. कारण मी विल केल्यावर मी जिवंत असताना त्या विलला एका कागदाशिवाय काही किंमत नाही. त्याच्यामध्ये जान कधी येईल, जीव कधी येईल, माझा जीव गेल्यावर विलमध्ये जीव येईल. ओके. आणि सर आता ऑलमोस्ट आपण सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात, तर मला हे समजून घ्यायचं की विल करताना लोक काय काय चुका करतात. आय एम शुअर की ऑलरेडी आपण महत्त्वाच्या गोष्टी हे केल्यात, पण अजून काही गोष्टी आहेत का की जे विल करताना लोक चुकतात किंवा त्या गोष्टी नजरअंदाज करतात, इग्नोर करतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर्टीचे उल्लेख चुकतात किंवा माहिती देण्याची चूक होते किंवा स्पष्टता नसते किंवा घोळ करतात, हा नसेल तर तो नसेल तर तो नसेल, असं इन परपेच्युटी देता येत नाही विलमध्ये. त्यामुळे तुम्हाला कोणाला द्यायचं आहे ते नीट स्पष्ट लिहायला पाहिजे. म्हणजे कुठलेही दोन अर्थ निघाले नाही पाहिजेत. म्हणजे विल आपण असं का करतो की आपल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीमध्ये वाद होऊ नयेत आणि त्याचं नीट ट्रान्सफर व्हावी. नंतर कधी कधी असं होतं की विल केलं नसतं तर परवडलं असतं, अशा पद्धतीची विल लोक करतात. जनरली विल कोणत्या वयात केलं पाहिजे? व्हॉट इज द राईट एज टू मेक युअर ओन विल? कारण का जनरली आपल्याकडे मृत्यूपत्र म्हणलं की ते अगदी 60-70 नंतर कुठंतरी आता खंगायला लागल्यावरतीच केलं पाहिजे असा काही मानस आहे. नाही, आता मी मगाशी जे वाक्य सांगितलं की मृत्यू निश्चित आहे पण त्याची वेळ अनिश्चित आहे, आणि हे आपण कोविड काळात वगैरे सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे काहीतरी प्रॉपर्टी असेल, ऑफकोर्स प्रॉपर्टी असेल तरच मी विल करणार, माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्या नावावर काही नाही आहे पैसे असं, तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आता समजा तुम्ही 40चे आहात, 50चे आहात, आता तुमचं आयुष्यात स्थिरता आलेली आहे, की लग्न झाले, मुलं शिकत आहेत, प्रॉपर काय फ्लॅट नावावर आहेत, बँकेत खाती चांगली आहेत, अशा वेळेला तुम्ही विल करणं गरजेचं आहे. ओके. असं राईट एज नाही. राईट एज म्हणजे कायद्याने बघितलं तर 18 वर्ष पूर्ण झालेली कुठलीही व्यक्ती विल करू शकते. ओके. पण 18व्या वर्षी पूर्ण झालेल्या माणसाकडे स्वतःचा असतंच असं नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही कमवायला लागता, म्हणजे प्रॅक्टिकली आपण बघतो की आपण कमवायला लागतो, आपल्याकडे काय 4 पैसे गाठीला पडतात, त्यावेळेला तुम्ही विल करून ठेवणं इष्ट आहे. आणि परत मी म्हणतो की विल किती वेळा बदलता येतं, त्यामुळे तुम्ही त्याचा ठराविक कालावधीने आढावा घेऊ शकता. आता आम्ही म्हणतो की विल लोक कधी बदलायचं, कधी लिहायचं, तर आता प्रत्येकाच्या आयुष्यात आपला वाढदिवस किंवा ॲनिव्हर्सरी या विशेष तारखा असतात, तर साधारण त्या तारखेला तुम्ही ते करू शकता. ओके. म्हणजे हा असा आमचा एक सल्ला आहे, प्रत्येकाने आपली तारीख ठरवावी, बरोबर, कधी करा, म्हणजे बदलायची वेळ आली तर. खूप कमी लोक विल बदलतात, हेही मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. जरी कायदा असला तरी आधी विल करणारी लोक कमी असतात, त्यात ती परत बदलणारी त्याहून कमी असतात. पण बदलता येतं, हा ज्याचा त्यांनी आढावा घ्यावा आणि तो जरूर करावा. आणि एक अगेन सगळ्यात मोठा एक समज आहे की हे श्रीमंतांसाठीच आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाने, मिडल क्लास माणसाने कशाला करायची विल? आहे किती, आपलं एक घर आहे एफ डीमध्ये 2 लाख रुपयात, कशाला उगाच विल करा? सो हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे का? कायदा असं श्रीमंत गरीब भेदभाव करत नाही, आणि अडचणी जेव्हा येतात तेव्हा कायद्यापुढे तुम्ही समान असता. त्यामुळे तुम्हाला त्या फेस करायलाच लागतात. श्रीमंत असतील तर त्यांच्या अडचणी मोठ्या असतात, आपण समान मध्यमवर्गीय लोकांच्या अडचणी कमी असतात. पण याचा माझ्याकडे किती पैसे, व्हॅल्यू काय आहे याच्याशी महत्त्व नाही आहे. पुढे आपल्या मुलाबाळांना त्रास होऊ नये, बरोबर, याच्यासाठी ते विल करणं गरजेचं आहे. सर बऱ्याचदा आईवडिलांच्या किंवा नवरा बायकोच्या दोघांच्या नावावर ते प्रॉपर्टीज असतात, ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी दोघांच्या नावावरती असतात, तर ते एकत्र किंवा जॉईंट विल असं करू शकतात का? हो, जॉईंट विल आपल्याकडे कायद्याने मान्यता दिलेली आहे की जनरली जॉईंट विल म्हणजे काय आहे की नवरा बायको जेव्हा एकत्र होल्डर असतात, मी मगाशी म्हटलं तसं की फ्लॅट दोघांच्या नावावर आहे, तर ते एकत्र विल करतात. आणि जनरली आपल्याकडे अशी पद्धत आहे प्रॅक्टिकली की नवरा म्हणतो मी गेलो तर बायकोला मिळेल, बायको म्हणते मी गेले तर सगळं नवऱ्याला मिळेल. आणि समजा दोघंही एकदम गेले तर काय, म्हणजे प्लॅन बी इथे येतो परत, तर दोघंही एकदम गेले तर मग तो प्लॅन तुम्हाला लिहायला लागतो. जॉईंट विल व्यवस्थित करता येतं. पण माझा प्रॅक्टिकल सल्ला असा आहे की शक्य असेल तर स्वतंत्र विल करावं. कारण विल जेव्हा तुम्ही कोर्टात प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन गेला जाता, तेव्हा प्रॅक्टिकली ते फिजिकल ओरिजिनल विल हे कायम कोर्टात जमा करायला लागतं. ओरिजिनल विल तुमच्या ताब्यातनं जातं. तुम्ही जेव्हा जॉईंट विल करता तेव्हा एकच विल असतं, आणि यातला कोणीही व्यक्ती, नवरा किंवा बायको आधी गेलं, त्याचे उद्या प्रोबेट घ्यायची वेळ आली तर ते विल कायमचं कोर्टात जमा राहील.
सो शक्यतो स्वतंत्र विल करावी, त्याला काही वेगळा काही खर्च येणार नाही, काही नाही. आणि साक्षीदार तेच 2 साक्षीदार ह्या विलला पण असू शकतात, त्याही विलला असू शकतात. त्यामुळे प्रॅक्टिकली मी सांगतोय की 2 स्वतंत्र विल असलेली, म्हणजे एखाद्याला उद्या बदलायचं झालं तर तो तेवढ्यापुरतं विल बदलू शकतो. नाहीतर मग परत सगळं, म्हणजे काही लोक कोडिसील करतात, म्हणजे त्याला पुरवणी मृत्यूपत्र असं म्हणतात. की विलमधला जर काही भाग रिडंडंट झाला असेल किंवा ते प्रॉपर्टी राहिली नसेल तर नवीन विल करतात किंवा नवीन घेतली असेल की ठराविक भाग विल आधीच्या विलमधला रद्द करून त्याच्याऐवजी हा भाग वाचण्यात यावा आणि उरलेलं विल आधीच्याच विलचा वाचण्यात यावा, असं याला कोडिसील म्हणतात. पण कोडिसीलला पण बाकीचे विलचेच नियम लागू होतात की साक्षीदार परत 2 पाहिजेत, तुम्ही एकत्र करायला पाहिजे. त्यामुळे हा एक कोडिसीलचा ऑप्शन आहे तुमच्याकडे. आणि सर बऱ्याचदा असं कित्येकदा होतं की विल केलेलं असतं आजोबांनी वगैरे, माहितीच नसतं आणि ते 3-4 वर्षानंतर कळतं की अरे आजोबांचं विल आहे, पण तोपर्यंत जी काही प्रॉपर्टी त्या विलमध्ये लिहिली ती कुठेतरी विकलेली असते, काहीतरी त्याचं एक वापर झालेला असतो. तर त्या केसमध्ये काय गोष्टी करतात? आता विल जर सापडलं तर नुसतं सापडून काय उपयोग नाही, तुम्हाला ते कोर्टात जाऊन आता कोर्टात जाऊन सिद्ध करण्याची वेळ येते. मग त्याच्याकरता काय, तर परत साक्षीदारांना तपासायला लागतं कोर्टात. आणि जर समजा त्या प्रॉपर्ट्या वारसा हक्काने आल्यात, विल नाही म्हणून वारसा हक्काने आल्या असं समजून जर ट्रान्सफर झाले असतील आणि मग विल पुढे आलं आणि ती प्रॉपर्टी कुठल्या तरी एकाच माणसाला दिली, तर मग त्या माणसाला कोर्टात दावा करून ते जे ट्रान्झॅक्शन झाली आहेत ते सगळे रद्द करून मागायला लागतात. अरे बापरे, खूपच कॉम्प्लिकेटेड. ह्याला वेळ, पैसा, हे सगळा खर्च होतो. जर एखादी व्यक्ती विल नसेल आणि ती व्यक्ती मयत झाली तर त्याच्या मुलांना, बायकोला किंवा आईवडिलांना कशा पद्धतीने त्याचे हे मिळतात? विल नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होतो. आणि आपल्याकडे पुरुष मयत झाला विल न करता तर त्याचे क्लास 1 एअर मी मग आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे बायको, मुलं, आधी मयत झालेल्या मुलांची मुलं आणि आई, ह्या सगळ्यांना एका वेळेला समान हिस्से मिळतात. आणि ते असली की मग पुढे क्लास 2 मध्ये जात नाही. क्लास 1 मधलं कोणी नसेल तर मग क्लास 2 एअरमध्ये जातो. त्या बायकांच्या बाबतीत जर त्या विल न करता गेल्या तर बायकांच्या बाबतीत कसं असतं की बायकांना जी प्रॉपर्टी मिळते ती त्यांची स्वकष्टार्जित समजली जाते सेक्शन 14-15 प्रमाणे. त्याप्रमाणे त्यांच्या हयातीत त्या देऊ शकतात किंवा त्यांनी जर विल केलं नाही तर मग त्यांचा नवरा आणि मुलं यांना समानरित्या जाते. बायकांचे आई येत नाही. मग त्यातसुद्धा पुढे सेक्शन 14-15 मध्ये एखादी स्त्री निपुत्रिक असेल आणि तिला प्रॉपर्टी आई वडिलांकडनं आली असेल ती कोणाला जाईल, नवऱ्याची असेल तर ती कोणाला जाईल, असे तपशीलवार वर्णन केलेलं आहे. पण जर विल केलं नसेल तर वारसा हक्क कायदा लागू होतो. म्हणजे मी आत्ता इथे हिंदू सक्सेशन ॲक्टबद्दल बोलतो आहे, पण इंडियन सक्सेशन ॲक्ट जो ख्रिश्चन पारसी लोकांना लागू आहे त्यांना त्या ॲक्टप्रमाणे ती प्रॉपर्टी त्यांची विभागली जाईल. सक्सेशन ॲक्टनुसार हेअर 1ला जे कोणी असतील सो क्लास 1 हेअर्सना मिळतात, तर त्याच्यात कोण कोण येतं? क्लास 1 एअरमध्ये पुरुषाच्या पत्नी म्हणजे विडो, मुलं मुली आधी गेले असतील तर ती जिवंत आहेत, ती नातवंड, किंवा जर सून असेल म्हणजे मुलगा आधी गेला आहे पण सून आहे तिला, आणि पुरुषाची आई. हे बरेच वेळेला आम्ही असं बघतो की सासूबाईंना कसा काय हक्क मिळाला असं सूनबाई विचारतात. कारण लोकांचा समज असा असतो की नवरा, बायको, मुलं हेच कुटुंब यांनाच हक्क असतो. पण आई हा खूप महत्त्वाचा घटक. आता 56 साली हा कायदा आलेला आहे, तेव्हाच्या कायदाकर्त्यांनी की बाबा महिला त्यावेळेला माझ्या मते कमवत नव्हत्या किंवा काय त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आईला ह्याच्यात घेतलेले. त्यामुळे क्लास 1 मध्ये आईसुद्धा येते. आणि सर आपण आता हे बोललो त्याच्यात एक अजून एक कॅव्हिएट बऱ्याचदा असू शकतो, तो म्हणजे सावत्राई असू शकते किंवा 2 लग्न असू शकतात. सो तेव्हा हे कसं होतं याच्यात? नाही, आता सावत्र हा असा शब्दच कायद्यात नाही आहे. त्यामुळे विलमध्ये कसं असतं की बायको हा शब्द वापरला आहे, आणि जर माझी सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी असेल आणि माझ्या 2 बायका असतील तर त्या दोघींनाही माझ्या सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टीतला राईट मिळेल इक्वली. सावत्र ही कन्सेप्ट ही आपल्या काय म्हणतात बोलीभाषेतली असं कायद्यात म्हणजे बरेच वेळेला असं आम्ही बघतो की डिवोर्स होतो आणि नवरा बायकोचा डिवोर्स होतो आणि रिमॅरेज करतात. रिमॅरेज करताना त्या जोडीदाराला आधीच्या लग्नापासून झालेला मुलगा किंवा मुलगी असते, पण ते जोपर्यंत मी ॲडॉप्ट करत नाही तोपर्यंत ती माझी नॅचरल मुलगा किंवा मुलगी गणली जात नाही.
त्यामुळे माझ्या त्या प्रॉपर्टीमध्ये, माझ्या स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये मी रिमॅरेज केल्यावर माझ्या जोडीदाराचे आधीचे जे मूल आहे त्याला काही अधिकार मिळणार नाही. ओके. कारण ते तुम्ही म्हणता तसं सावत्र आहे. सावत्र आहे. सेल्फ अक्वायर्डमध्ये सावत्र मुलाला मुलींना काही प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळणार. सो जेव्हा मुलगा किंवा मुलगी समजा ॲडॉप्ट केला असेल कोणी, तर त्याला हक्क असतात का? त्याच्या काही वेगळे सक्सेशनचे रूल आहेत? ॲडॉप्टेड चाइल्ड हे इट इज ट्रीटेड ॲज अ नॅचरल चाइल्ड. म्हणजे तुम्हालाच झालेलं आहे असं मूल कायद्याने समजलं जातं. त्यामुळे ते तुमचं मूल असल्यामुळे त्याला ते सगळे हक्क आपोआप आले. सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो कुठेतरी ऐकण्यात पण आला आहे आणि बऱ्याचदा आपण सिनेमाजमध्ये पण बघतो, तो म्हणजे की आईवडिलांचं किंवा वडिलांचं स्पेशली मुलांशी भांडण होतं, त्यांना आवडत नाही ज्या पद्धतीने ट्रीट केलं असं. सो त्याच्यामुळे ते विलमध्ये डायरेक्ट कुठल्या तरी एका स्वयंसेवी संस्थेचं नाव देतात किंवा मित्राचं नाव देतात किंवा त्यांची जे कोणी केअरटेकर आहे त्याचं नाव देतात आणि मुलांना काहीच ठेवत नाहीत. तर त्याबद्दल विल एक्झिक्यूट होऊ शकते का? आणि मुलं त्याच्यावरती चॅलेंज करू शकतात का की आम्हाला न देता सगळं बाहेरच्यांना दिलं आहे म्हणून? बेसिकली विलचा अर्थ काय आहे की माझ्या इच्छेप्रमाणे मला माझ्या मिळकतीची काय वासलात लावायची ती. आता जर असं आपल्या आयुष्यात कटू प्रसंग आले असतील, म्हणून मगाशी मी सुरुवातीलाच म्हटलं की विल इज मेड टू गो बाय टू द नॉर्मल लाईन ऑफ सक्सेशन. म्हणजे मी जर मृत्यूपत्र न करता मयत झालो तर माझे वारस कोण आहे ते ठरलेलं आहे. पण हेच वारस जर माझ्याशी नीट वागत नसले, मला त्यांनी त्रास दिला असेल, तर मला त्यांना द्यायची इच्छा नाही आहे. म्हणूनच मी विल करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विलमध्ये नमूद करणं गरजेचं आहे. केल्या नाहीत तरी चालेल, कारण विल माझी प्रॉपर्टी मी कोणाला द्यायची हा माझा अधिकार आहे. आणि त्यांना जर वाटलं की त्यांना कसं दिलं, म्हणजे कुठल्याही मुलाला मुलीला जन्मताच आईवडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीत हक्क मिळत नाही. ओके. हा खूप महत्त्वाचा विषय लक्षात घ्या की आईवडिलांची मिळकत ही स्वकष्टार्जित त्यांची असते. मुलांना जन्मतः कुठलाही हक्क मिळत नाही स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये. वडिलोपार्जित मिळकत हा वेगळा विषय झाला, पण आईवडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये मुलामुलींना जन्मतः हक्क मिळत नाही. त्यामुळे आईवडील ठरवू शकतात की त्यांच्या हयातीत आयदर ते हयातीत विकू शकतात किंवा मृत्यूपत्र करून त्यांच्या हयातीनंतर कोणाला द्यायचं हे लिहू शकतात. आता चॅलेंज करायचा म्हटलात मुद्दा, तर जर अशी सिच्युएशन असेल, सस्पिशियस विल असेल की त्या ज्या व्यक्तीला मिळाले त्यांनी त्यांना फसवून ते करून घेतलं असं यांना वाटत असेल आणि ते सिद्ध करू शकले, तर चॅलेंज करता येईल ना. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही कोर्टात जाण्यापासून रोखू शकत नाही. पण जी व्यक्ती कोर्टात जाते त्याच्याच बाजूने निकाल लागतो असंही नसतं. शेवटी तुम्ही कोर्टात साक्षी पुराव्यांवर निर्णय दिला जातो. त्यामुळे तुम्ही जसं म्हटलात तसं की जर अशा घटना घडतात की मुलं विचारत नाही, त्रास देतात, तेव्हा हा अतिशय कटू निर्णय आईवडिलांना घ्यायला लागतो की रक्ताच्या नात्यातल्या मुलाला न देता मी बाहेरच्या माणसाला देतो आहे. याचाच अर्थ त्यांना किती त्रास झालेला असेल हे बघितलं जातं. पण ते दोन्ही म्हणजे आईवडिलांना असं कुठल्याही त्रयस्थ माणसाला किंवा स्वयंसेवी संस्थांना दिलेली खूप उदाहरणं आहेत. किंवा आता एखाद्या जोडप्याला मुलबाळच नसेल, त्यांनी काय करायचं? मग अशा वेळेला ते कुठल्या तरी स्वयंसेवी संस्थेला देतात. किंवा काही ठिकाणी आम्ही बघितलं की जे केअरटेकर आहेत त्यांनी काळजी घेतली, पोटची पोरं आलेली नाही आहेत, ते अमेरिकेत आहेत किंवा बाहेर आहेत, कार्यबाहुल्यामुळे त्यांना येता आलं नाही आहे. पण अशा वेळेला ते शेवटी जेव्हा माणूस डेथबेडवर असतो किंवा मरणाच्या दारात असतो ना, तेव्हा असं बघितलं जातं की तो खोटं बोलत नाही किंवा तो जे त्यावेळेला जे त्याला वाटतं ते खरंच त्याच्यात लिहून ठेवतो. त्यामुळे केअरटेकरला दिल्याची पण उदाहरणं आहेत. त्यामुळे हे विलचा असा मी म्हणेन की 2+2=4 असा स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला असू शकत नाही. तो प्रत्येकाच्या त्या चौकटीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे करायची गोष्ट आहे. सर, थँक्यू सो मच. आय नो आम्ही थोडेसे एक लेमॅन पर्स्पेक्टिव्हने, एक सामान्य माणसाच्या पर्स्पेक्टिव्हने काही आम्ही वेड्यासारखे पण प्रश्न विचारले, कारण का ह्याबद्दल खरंच खूप कमी माहिती आहे आणि खरंच डेलिकेट आणि कॉम्प्लिकेटेड विषय आहे. तर त्यामुळं थँक्यू सो मच. तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं आणि आमच्या छोट्या छोट्या शंकांनासुद्धा त्यांचं निरसन करायला मदत केली. धन्यवाद. खूप खूप थँक्यू. कायद्याचा अज्ञान हा बचाव होत नाही, हे कायद्याचं तत्व आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे नाही हे कायद्यात टिकत नाही. त्यामुळे आपल्या कायदेशीर हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून घेणं हे प्रत्येकाची गरज आहे, ती त्यांनी करून घ्या. धन्यवाद.